श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनल खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे एका शापामुळे तुळशी विवाहाची प्रथा. दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला पण आपण सुरुवात करतो. तुळशी विवाहापूर्वी देव उठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते. असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्यानंतर कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिया या नावाने देखील ओळखले जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. अर्थातच त्रिपुरारी पौराणिक कथेनुसार तुळशी विवाह करण्यात येतो. जाणून घेऊया आपण तुळशी विवाहाची कथा. पौराणिक कथेनुसार एखाद्या शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्याच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला. त्याच्या राज्याचे नाव जालंधर नगरी होते. दैत्य राजा कालनेमी यांची कन्या वृंदा हिच्याशी विवाह जालंधर राजाशी झाला. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्याने माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले, पण त्याच्या जन्म सागरातून झालेल्या देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला. त्याचे शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला, परंतु त्याच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेच ओळखून त्याला अंतर्ध्यानी झाल्या. देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते. त्यामुळे भगवान विष्णूने ऋषीच्या अवतारात जंगलात पोचले. वृंदा त्या जंगलातून एकटी जात होती. विष्णूसोबत 2 राक्षस होते. त्यांना बघून ती घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणात दोघांचे वध केले. त्याची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषींकडे देवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रातांनी जालंधराचे मस्तक शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला. वृंदा या फसवणुकीची किंचितही जाणीव नव्हती. वृंदा परमेश्वरासोबत पतीप्रमाणे वागू लागली. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळाली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्तीचा श्राप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात ते विलीन झाले. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्ती करून द्या अशी प्रार्थना करू लागले. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला.
जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पावित्र्यामुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपात तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठी एकादशी दिवशी तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी दिला होता. त्यामुळे तुळशी विवाह करण्याची प्रथा पाडण्यात आली आहे. माझ्या चॅनलला जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्यासाठी.